से आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातमी। गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात। पण आता ती वेळ आली आहे। मंत्री नितेश राणे यांनी हे नवं ट्विट केलंय। त्यांचं हे ट्विट कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय। कालही राणेंनी माध्यमांसमोर येत कणकवलीतील निवडणुकीनंतर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर आता नितेश राणे यांचं हे ट्विट नितेश राणे यांनी कुणासाठी केलंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर कोकणातील सिंधुदुर्ग मधील निवडणुकीदरम्यान नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना पाहायला मिळाला। दोन्ही बंधूंनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। सुरेश, आपण पाहिलं तर राणे विरुद्ध राणे हा वाद निवडणुकी आधीही होता आणि निवडणुकीनंतर तो आणखीच वाढलाय की काय असाच प्रश्न नितेश राणेंच्या या ट्विट नंतर उपस्थित होतोय। निश्चितच बघितलं तर आज नितेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विट मधून त्यांनी थेट आपल्या कुटुंबात संदर्भात जो सध्या वक्तव्य केलं जात आहे तर त्या संदर्भात त्यांनी ट्विट मधून भाष्य केलेलं आहे। विशेष म्हणजे बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला। एकीकडे भाजपचे पालकमंत्री नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यातच मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला आणि एकूण पाहिलं तर या संघर्षातूनच मोठ्या प्रमाणात सध्या जे काल जे मतमोजणी झाल्यानंतर जे निकाल आले त्या निकालमध्ये बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे यांच्याच कणकवली येथील बालेकिल्ल्यात त्यांना पराभव पत्करावा लागला। कणकवली येथे बघितलं तर भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी एक विकास आघाडी झाली होती आणि त्या विकास आघाडीतून त्याचं नेतृत्व होतं ते कुठेतरी आमदार निलेश राणे करत होते। मात्र कालच्या ज्या मतमोजणीनंतर जो निकाल हाती आला या निकालमध्ये बघितलं तर नितेश राणे चे जे समर्थक आहेत समीर नलावडे यांना कुठेतरी जी हार आहे ती पत्करावी लागली आणि त्यामुळे त्यानंतर बघितलं तर पुन्हा एकदा राणे विरुद्ध राणे असा संघर्षात निलेश राणे यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळेल। कारण मालवण येथेही निलेश राणे यांनी शिवसेनेची एक हाती सत्ता काढली आणि तिथेही भाजपला पराभव पत्करावा लागला आणि या एकूण विधानानंतर राणे विरुद्ध राणे दोन भावातील संघर्ष हा पाहायला मिळाला। मात्र या संदर्भात निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनी प्रतिक्रिया देताना हा आमचा कुटुंबाचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत असंही, आमच्याकडे चहाला या असंही नितेश राणे यांनी सांगितलं होतं। आणि विशेष म्हणजे बघितलं तर यानंतर आज जे त्यांनी ट्विट केलं या ट्विट मधून त्यांनी विरोधकांना एक सल्ला दिलेला पाहायला मिळतोय। अगदी सुरेश, आपण जर पाहिलं तर कालही जेव्हा पत्रकारांशी या निवडणुकीतील पराभवानंतर नितेश राणे बोलत होते तेव्हाही त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती आणि माझ्या विरुद्ध सगळे या निवडणुकीला माझ्या समोर उभं राहिले असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर मीडियाच्या कॅमेऱ्यावरही त्यांचा राग पाहिलेला आपण दृश्यांमधून पाहिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंची ही चिडचिड दिसून येते का, तोच प्रश्न या ट्विटच्या निमित्तानंही उपस्थित केला जातोय। निश्चितच बघितलं तर सध्या जो कणकवली येथे मोठ्या प्रमाणात जो पराभव आहे तो झालेला आहे आणि भाजप विरुद्ध सर्व पक्षीय असे एकत्रित एकवटले होते। संदेश पारकर हे त्यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक लढवली होती। त्याचबरोबर बघितलं तर निलेश राणे यांनी मालवण येथेही बघितलं तर सत्ता संघर्ष मोठा पाहायला मिळाला। तिथे स्ट्रिंग ऑपरेशन करत त्यांनी थेट बघितलं तर रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला होता आणि तिथल्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या शिल्पा खोत यांचा जात वैधता प्रमाणपत्रावरही त्यांनी आक्षेप नोंदवला होता। या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती। त्यामुळे एकंदर पाहिलं तर कणकवली असेल किंवा मालवण असेल या दोन्ही ह्या भाजपच्या हातून निसटल्यामुळे सध्या बघितलं तर नितेश राणे यांची सध्या चिडचिड आहे ती पाहायला मिळते। मात्र त्यांनी
बोलताना असंही सांगितलं, हा आमचा कुटुंबाचा प्रश्न आहे, तो आम्ही कुटुंब हे एकत्रित लढू. आणि दुसरी सांगताना त्यांनी असं सांगितलेलं, कायम त्यांनी बोलताना असं सांगितलं की नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे की ज्या पक्षात तुम्ही असाल तिथे 100% त्या पक्षासोबत राहा. त्यामुळे मी भाजपचा आहे, मी भाजपच्या वतीने काम करेन, ते शिवसेनेत आहेत ते शिवसेनेच्या वतीने करेल. त्यामुळे आपल्या ज्या रेषा आहेत त्या जेवढ्या लांब होतील त्या करा, असा सल्ला त्यांनी त्यावेळी दिला होता. मात्र नितेश राणे यांची चिडचिड आहे ती प्रसार माध्यमांसमोर जी पाहायला मिळाली आहे. अगदीच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.